अलीकडच्या काळात जयंतरावांना कोणी कोणी चुकीची माहिती देत असते, त्यामुळे ते शासकीय वसाहतीच्या जागेवर एसआरएला योजनेला मंजुरी कशी दिली असं आपण त्या ठिकाणी सांगितलं. खरं म्हणजे जयंतराव, शासकीय जागेवर आपण मंजुरी देतोच, काही अडचणच नाही आहे. आणि याचा प्रस्ताव 2006 साली आला. 2006 साली तो पुनर्विकासाकरता आशापुरा डेव्हलपरकडनं तो प्रस्ताव आला आणि मग ती नोटिफाईड झोपडपट्टी असल्यामुळे त्याला तो लागू आहे. आता याच्यामध्ये केवळ वाद काय होता, पीडब्ल्यूडी म्हणत होती ही जागा आमची आहे आणि शासन म्हणत होतं आमची आहे. तो वाद बरेच दिवस चालला होता. पण आता त्या संदर्भात जी काही सगळी सुनावणी झाली, ती सुनावणी झाल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची आहे, हा रेव्हेन्यूच्या मालकीची आहे अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्यानुसार पुढची कारवाई या ठिकाणी चाललेली आहे. त्यामुळे यामध्ये कुठलाही घोटाळा नाही, कुठलंही नाही. हे नियमानुसार जे काही आहे ते या ठिकाणी झालेले आहेत. खरं म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अनेक चांगले निर्णय हे शासनाने या ठिकाणी घेतलेले आहेत, याची आपल्याला माहिती आहे. ज्यामध्ये आपण जे काही अभय योजना राबवली, एमनेस्टी स्कीम, या एमनेस्टी स्कीममुळे 23 योजना मार्गी लागलेल्या आहेत आणि 123 कोटी एवढे प्रलंबित भाडे हे आपण देऊ शकलेलो आहे. वेगवेगळ्या प्राधिकरणांमध्ये बीएमसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, एमसीजीएम, सिडको, म्हाडा, एमआयडीसी, महाप्रीत, महाहाऊसिंग अशा वेगवेगळ्या संस्था आता रखडलेल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे 94 कोटी रुपयाचं घर भाडं हे त्या ठिकाणी देखील मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे जवळपास 300 योजनांमध्ये 35,178 झोपडपट्टी धारकांना आपण पुढच्या 2 वर्षाचं आगाऊ भाडं हे अदा केलेलं आहे. जवळपास या आगाऊ भाड्याची जी काही रक्कम आहे ती 539 कोटी रुपये आहे. हे 539 कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे थकीत भाडं जे होतं ते 880 कोटी, याच्यापैकी हे भाडं देण्यात आलेलं आहे. 288 कोटी अजून भाडं थकीत आहे, ते पण या ठिकाणी देण्यात येणार आहे. जवळच्या नात्यातल्या हस्तांतरणासाठी आता केवळ 200 रुपयाचं हस्तांतरण शुल्क हे आकारण्यात येईल. जवळचे नाते म्हणजे पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नात, नातू, विधवा, सून यांना बक्षीसपत्राद्वारे आता आपल्याला अशा प्रकारचं काम करता येणार आहे. आणि यासोबत हस्तांतरण शुल्क देखील 50,000 रुपये करण्याच्या संदर्भातला निर्णय आता आपण घेतलेला आहे. जी हस्तांतरणाची कालमर्यादा आहे ही देखील आता आपण कमी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात पीएपीचं निर्माण आपण सुरू केलेलं आहे. पात्रतेच्या संदर्भात आपण चांगली व्यवस्था उभी केली आहे आणि परिशिष्ट 2 अंतिम केल्यापासून 7 दिवसाच्या आत सार्वजनिक रूपाने संकेतस्थळावर ते प्रसिद्ध झालं पाहिजे, जेणेकरून याचं नाव घुसो त्याचं नाव घुसो हे करता येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था आता आपण उभी केलेली आहे. आणि सशुल्क पुनर्वसन हे देखील आपण आता ज्यांचं 2000 ते 2011 या कालावधीत जे पात्र आहेत त्यांचंही आपण पुनर्वसन करतो आहोत. आणि विशेषतः आता सगळ्या प्रणाली या संगणकीकृत करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डोर टू डोर बायोमेट्रिक सर्वेक्षण, जीआयएस मॅपिंग, झोपडीचा 360 डिग्री इमेज आणि जिओ टॅगिंग, बायोमेट्रिक एनेबल सर्वे मोबाईल ऍप्लिकेशन, आधार संलग्नीकरण, झोपडपट्टी माहिती व्यवस्थापन प्रणाली, रिमोट सेन्सिंग डेटा, या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करतो आहोत. जेणेकरून एनेक्शर 2 नंतर लोक वाढले, एनेक्शर 2 मध्ये बोगस लोक आले, नवीन मजलाट काढून टाकला, अशा सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी करता येणार नाही. सदनिका वाटप प्रणाली ऑनलाईन केलेली आहे. ऑटो डीसीआर देखील त्या ठिकाणी आपण वापरतो आहोत. ऑटो एनेक्शरची व्यवस्था देखील आपण केलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सगळं काम चाललेलं आहे. धारावी पुनर्वास जो प्रकल्प आहे यामध्ये आता त्याचं पहिलं ओसी आपण दिलेलं आहे. त्याचं काम देखील अतिशय जोरात चाललेलं आहे. आणि धारावीमध्ये पहिल्यांदा अपात्र लोकांना देखील आपण रेंटल हाऊसिंग मध्ये शिफ्ट करतो आहोत. कोणालाही बेघर करत नाही आहोत आणि त्यांनाही 12 वर्षानंतर रेंटल हाऊसिंग त्यांच्या नावाने करता येईल अशा प्रकारची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी केली आहे.